Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरातील महावितरण 33/11 केव्ही तापीनगर उपकेंद्र यावल रोड भुसावळ महावितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे। महावितरण क्षेत्रात या तापीनगर उपकेंद्राला उघडून 5 ते 6 वर्षांचा कालावधी उलटलेला आहे। तेव्हापासून या महावितरण उपकेंद्राजवळील उभारण्यात आलेल्या अपार्टमेंटचे सांडपाणी या तापीनगरच्या उपकेंद्राजवळून वाहत आहे। वारंवार भुसावळ नगरपालिकेला तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची उपाययोजना किंवा कारवाई केली गेलेली नाही। त्यामुळे आता हे घाणीचे सांडपाणी तापीनगर महावितरण केंद्रामध्येच घुसून वाहू लागलेले आहे। या घाण पाण्यातून येथील कर्मचारी आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी सतत ये-जा करत असतात। त्यात मुख्यतः हे सांडपाणी कपडे धुण्याचे साबणाचे पाणी, भांडे धुण्याचे चिकट तेलकट खराब पाणी यात येत असल्याने बऱ्याचदा पाण्यावरून जात असताना महावितरण कर्मचाऱ्यांचे पाय घसरून खाली पडण्याच्या घटना देखील या ठिकाणी घडलेल्या आहेत। त्यामुळे नगरपालिका प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे स्वतः या उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या शरीरातील हाडे आणि आपला जीव वाचवण्यासाठी लांब असा खड्डा खणून या घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी चारी तयार केलेली आहे। या चारीमुळे अपघात तर थांबले, परंतु घाण पाण्याची दुर्गंधी मात्र या ठिकाणी कायमचीच पसरलेली आहे। कधी हा प्रश्न नगरपालिका मार्गी लावते याकडे महावितरण कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे, पण तरी सुद्धा हल्ली या कर्मचाऱ्यांचे आरोग्य मात्र अजूनही धोक्यातच आहे। नगर परिसरातील एमएससीबी कार्यालय या ठिकाणी घाणीचं पाणी या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे। या ठिकाणी बघू शकतो की बाजूला या ठिकाणी अपार्टमेंट आहेत। या अपार्टमेंटचं घाण पाणी या एमएससीबीच्या कार्यालयातून या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। काही गत वर्षापूर्वी उद्घाटन झालं होतं, परंतु कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धरून ठिकाणी सुख सुविधा केली गेली नाही आहे। स्वतः या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी खड्डा खणून आपला जीव आणि आपला प्राण आणि आपलं आरोग्य वाचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं दिसून येते। परंतु प्रशासनाला वारंवार अर्ज देऊन सुद्धा या ठिकाणी प्रशासन कोणतेही हालचाल करताना ठिकाणी दिसत नाहीये। कारण संतोष शेडेसह विशाल सुरेश महाराष्ट्र भुसावळ।